काल आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं की पुढचं 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. जब संकट आता था, कोई युद्ध होता था, तो लोग देश हित में सोना दान दे देते थे. आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको यह तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे. काल आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं की पुढचं 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. याचं कारण असं आहे की सोन्याची खरेदी जी आहे ती आपल्याला बाहेरच्या देशातून करावी लागते. त्याचा परिणाम हा इम्पोर्ट बिलवर होतो. आपल्या आयातीच्या खर्चामध्ये आयात जर एकूण बघितली तर त्याच्यामधले त्या इम्पोर्ट बिलामध्ये 10% वाटा हा सोन्याच्या आयातीचा आहे. आणि त्याचबरोबर असं म्हटलं जात आहे की JP मॉर्गन चेस असू दे किंवा ब्लूमबर्ग असू दे, या सगळ्यांचे रिपोर्ट्स असे आहेत की सोन्याच्या किमती ह्या वाढतच जातात. आणि इम्पोर्ट बिल आपलं 10% आहे एवढंच नाही, तर सोनं हे एकमेव इम्पोर्ट बिल आपलं असं नाही. आपण बऱ्याच वस्तू इम्पोर्ट करतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पोर्ट ही क्रूड ऑइलची आहे. क्रूड ऑइलचं प्रमाण 25%. एका बाजूला युद्ध चालू आहे, त्यामुळे तेलाच्या वाढलेल्या किमतीनुसार आपल्याला क्रूड ऑइल विकत घ्यावं लागतंय वेगवेगळ्या देशांकडून. मध्य पूर्वेमध्ये, मिडल ईस्ट मध्ये चालू असलेल्या संघर्षामुळे तिथून येणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यावर झालेला परिणाम. त्याच्यामुळे जो देश ज्या किमतीला देईल त्या किमतीला तेल विकत घ्यावं लागतंय. त्यामुळे तेलाचं इम्पोर्ट बिल वाढतंय आणि अशा परिस्थितीमध्ये सोन्याचं सुद्धा इम्पोर्ट बिल वाढत राहिलं तर ते भारताला परवडण्यासारखं नाही. कारण भारताने वाढलेल्या तेलाच्या दराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू नये याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. आतापर्यंत 28 फेब्रुवारीला युद्ध चालू झालं. आज हा व्हिडिओ करते मी 11 मेला, म्हणजे जवळजवळ 2 महिने होऊन गेले. जगातल्या सगळ्या देशांनी तेलाच्या किंवा गॅसच्या किमती वाढवलेल्या आहेत. फक्त भारतामध्ये तेलाच्या किमती, गॅसच्या किमती वाढवल्या गेलेल्या नाहीयेत, कारण त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसू नये म्हणून. अशाच मोठ्या प्रमाणावर तेलाच्या किमती वाढत राहिल्या तर 2 मोठ्या गोष्टींचं इम्पोर्ट बिल, तेल आणि सोनं दोन्ही मोठ्या प्रमाणावर आपण इम्पोर्ट करतो. त्या दोन्ही गोष्टींच्या इम्पोर्ट बिलाचा प्रश्न निर्माण होईल असं मी का म्हणते, कारण जेव्हा आपण परकीय गंगाजळी वापरतो या सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी, तेव्हा परकीय गंगाजळी कमी होते. आतापर्यंत आपण परकीय गंगाजळी मोठ्या प्रमाणावर कमी केलेली नाही. भारताकडे आजही परकीय गंगाजळी म्हणजे फॉरेक्स रिझर्व्ह मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहेत. पण हेच जर इम्पोर्ट बिल वाढत गेलं तर आपल्याला फॉरेक्स रिझर्व्ह मधले जे डॉलर्स आहेत किंवा दुसरी चलनं आहेत, परकीय चलनं, ती वापरावी लागतील. आणि या सगळ्या वस्तूंच्या पेमेंट ज्या असतात, ह्या इम्पोर्ट बिलाच्या पेमेंट ह्या डॉलरमध्ये होतात. आजही मोठ्या प्रमाणावरती डॉलर हाच आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी वापरला जातोय. त्यामुळे जेव्हा डॉलरची खरेदी किंवा विक्री करणं भाग असतं, याचा ताण असतो तो रुपयावरती येतो. आणि रुपयावर ताण आला की भारतासारख्या देशाला म्हणण्यापेक्षा जेव्हा करन्सीवरती ताण येतो, प्रेशर येतो, तेव्हा ते कोणत्याही देशाला परवडण्यासारखं नसतं. त्याच्यामुळे जर नागरिकांना फटका बसू नये म्हणून तेलाच्या किमती वाढवल्या गेलेल्या नाहीयेत. कारण तेलाच्या, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, गॅसच्या किमती वाढल्या, इतर वस्तूंच्या किमतीवरती परिणाम होतो. म्हणजे त्याचा इफेक्ट कॅस्केडिंग इफेक्ट. त्याच्यामुळे आतापर्यंत भारतीय नागरिकांना याचा फटका बसू नये याची काळजी घेतलेली आहे. फक्त सोनं एक वर्षासाठी खरेदी करू नका असं म्हटलेलं आहे. त्याच्यात 2 गोष्टी आहेत. सोन्याच्या किमती वाढतील असं बहुतेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ म्हणतायत आणि आपलं त्याच्याचप्रमाणे इम्पोर्ट बिल वाढेल. आतापर्यंत भारतामध्ये असं कधीही सोनं खरेदी करू नका असं नागरिकांना सांगितलं गेलं नव्हतं. पण युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे तेलाचं बिल वाढत असताना सोन्याच्या दरही वाढते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ते इम्पोर्ट बिल जास्त झालेलं भारताला परवडणार नाही. म्हणून नागरिकांना आवाहन केलेलं आहे की कमीत कमी 1 वर्ष तुम्ही सोनं खरेदी करू नका. भारतामध्ये पहिल्यापासून सोनं मोठ्या प्रमाणावर खरेदी केलं जातं आणि खरेदी केलं जात होतं. पण पूर्वीच्या काळात असं होतं, जेव्हा बार्टर सिस्टम होती, त्या बार्टर सिस्टम मध्ये भारताचा एक्सपोर्ट जो जायचा त्याच्या बदल्यात भारताला सोनं मिळत होतं. त्यामुळे भारताकडे मोठ्या प्रमाणावर सोनं होतं, म्हणून नागरिक सोनं सहज खरेदी करू शकत होते. पण करन्सी आल्यानंतर आपल्याला सोनं वेगळं खरेदी करावं लागतं. वस्तूंच्या बदल्यात आपल्याला सोनं मिळत नाहीये. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं भाग आहे की आपलं इम्पोर्ट बिल दोन्हीकडचं जास्त झालेलं आपल्याला परवडणार नाही. कारण त्याचा परिणाम शेवटी आर्थिक असतो. कुठल्याही गोष्टीचा परिणाम आर्थिक असतो. जगातल्या सगळ्या देशांनी म्हणजे अमेरिका जी सगळ्यात जास्त तेल उत्पादन करते, त्या अमेरिकेने सुद्धा तेलाच्या किमती वाढवलेल्या आहेत. फक्त भारताने तेलाच्या किमती, पेट्रोल डिझेलच्या वाढवलेल्या नाही. त्याच्यामुळे 2 मोठी इम्पोर्ट बिलं भारताला
परवडणार नाहीत, म्हणून नागरिकांना फटका बसू नये तेलाच्या किमती वाढून, तेवढ्यासाठी सोन्याचं इम्पोर्ट बिल कमी व्हावं म्हणून भारताच्या पंतप्रधानांनी नागरिकांना केलेलं आवाहन आहे. एकूणच जगामध्ये सगळ्याच देशामध्ये तेल आणि शेतीसाठी लागणारी जी फर्टिलायझर्स आहेत त्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत आणि याचा परिणाम फूड प्राइसेसवरती ऑलरेडी व्हायला लागलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये इन्फ्लेशन, महागाई ही नियंत्रणात आहे आणि ती तशीच नियंत्रणात राहावी म्हणून भारताच्या पंतप्रधानांनी काल सोन्याची खरेदी तरी कमीत कमी तुम्ही करू नका, कारण सोनं काही अत्यावश्यक वस्तूंमध्ये येत नाही. तेवढ्यासाठी भारताच्या पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे की 1 वर्षासाठी कमीत कमी सोनं खरेदी करू नका.